दर्शन बाउन्सर चेंडू चांगला बाउन्स होता. चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग करू शकत नाही या चेंडूवर आणि हा निर्धाव चेंडू. शॉर्ट पिच चेंडू परफेक्ट रिप्लाय थेट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. उत्तुंग षटकार. चा प्रेक्षक भेटला ज्यामध्ये एखादी झेल पकडलाय आणि तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. अरुणाचा हर्ष चेंडू मध्ये पुन्हा बॅक टू बॅक अजून एक आलाय. बघायचं आता कोणची टिपलर हा झेल एक हातामध्ये आणि सुटलाय त्या ठिकाणी. बॅक टू बॅक 6 बाय पुनाजी. त्या प्रेक्षकाचं नाव आहे आणि तो झेल टिपलाय एक हातामध्ये. बॅक टू बॅक 6 आलाय पुनाजीच्या बॅटमधून. धावाने वेग पकडलाय. लेफ्ट केला चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. माझ्यासोबत गौरव मला सांगतात धावसंख्येचे एकूण अंकी जरी धावफलकावर या वाईटच्या मदतीने 52 एक चांगली धावसंख्या रचली आहे सिंधुदुर्ग संघाच्या विरोधात गोवा संघाने. शॉर्ट पिच चेंडू उंच गेलाय. एक हाताने झेल घेण्याची संधी आणि इथे मात्र गडबड गोंधळ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटकेबाजी सुरू आहे. प्रेक्षकांचं तेच म्हणणं आहे की पुनाजीला स्ट्राईकला राहू दे कारण आता 3 षटकार त्याने एकाच दिशेला मारले. त्या ठिकाणी भरपूर गर्दी झाली आहे प्रेक्षकांची. हवेमध्ये चेंडू डीप पॉइंटला भरपूर लांब गेला चेंडू आणि सीमारेषे बाहेर सुद्धा जाईल. सीमारेषे बाहेर चौकार. हवा खर्च केला तब्बल 15. हे षटक सुद्धा तेवढंच महागडं ठरतंय. 3 षटकार 1 चौकार 1 वाईड सुद्धा आहे. नेक्स्ट बॉल. खोल टप्प्याचा चेंडू होता. खूप वेगान टाकला होता. बॉटम हँडचा वापर केला. हलक्या चेंडूला फक्त प्लेस केलंय. लॉंगचा खेळून चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव मिळते पुनाजीला.